श्री स्वामी समर्थ. तर बघा, आजच्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत. आणि आज शेतात आले होते. काहीच काम नव्हतं असं वाटत होतं घरातून येताना, पण इथं आल्यावर मात्र सगळे कामं दिसायला लागले. तर आल्या आल्या पहिलं काम केलं की केळी कुठं पिकलेत का बघितली, कारण कारभाऱ्यांचं लक्ष असतंच. आणि ते केळी अशी लपवून ठेवतात बघा, म्हणजे त्याच्यावर पानं वगैरे आडवी तिडवी लावतात, नाहीतर शेजारी काय राखत नाहीत बघा. मग त्यानंतर मी चिक्कू बघितले, तर भरपूर चिक्कू पण दिसले मला. काही काढून पण घेतले आणि सोबतच ह्या शेंगा, या पावट्याच्या शेंगा एवढं सापडलं, म्हणजे वाटत होतं की काहीच काम नाही, पण बराच वेळ घालवल्यानंतर एवढं सगळं सापडलं. त्यानंतर मग कारभाऱ्यांनी असा फिल्टर स्वच्छ केला आणि मग तो लावून घ्यायचं काम सुरू होतं, कारण द्यायचं होतं उसाला पाणी. त्यामुळे त्यांनी पटकन फिल्टर स्वच्छ करून आणला. आणि मला आधी घरातनं जाताना म्हटली, "काही काम नाही, कशाला रानात येतेस तू?" मी म्हटलं, "चला येते, असू द्या, असंच फिरून येऊ." आणि मग बघितलं तर खोडवं जे होतं आमचं गेलं होतं आणि त्याला आता फुटवे चांगले यायला लागले होते. तर खाली नदीकडे जाऊन फेरी मारून यावं म्हटलं, तर एकदमच समोर लक्ष गेलं की आंब्याचं जे झाड होतं जुनं, म्हणजे खालच्या नदी किनारी आहे, तिथं भरपूर असा मोहर आलेला होता. बघूया आता किती आंबे, आणि हा गुठली आंबा आहे, म्हणजे अगदी छोटा. तर ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट